मराठा आंदोलकांनी त्यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला, त्या ठिकाणी राडा झाला, काल नांदेडमध्ये सुद्धा झाले. राज ठाकरेच्या भूमिकेला मराठा समाज आक्रमक होता. नाही होऊ नाही. मराठा समाजानं उगाच काही असं करायची गरज नाही. मी परवाच सांगितलं होतं, पुन्हा आज सोलापूरच्या नगरीतून सांगतो की काय अडवायची आणि फाडवायची गरज नाही कोणाला. उगाच किंमत देत बसू नका. माझी विनंती आहे मराठा समाजाला, विनाकारण काही करू नका. कारण हे पुढेही करतील असं वाटलं नव्हतं. कारण आम्ही सगळीकडे सांगितलं, लातूरला त्यावेळेस सांगितलं, कोणी काय बोललं नाही. पुढेही मराठ्यांना माझी विनंती, सगळ्या दुनियात हिंडून द्या, सगळ्या गल्ल्यांनी काहीही करायची गरज नाही. ज्या दिवशी मराठा ठरवल त्या दिवशी सगळ्यांकडून उत्तरं मराठा घेणार आहे. आता सध्या आपले कुठं आंदोलन सुरू नाहीत. एक मान्य आहे की तुम्हाला बोललेलं सहन होत नाही, तुमच्या भावना मराठा समाजाच्या आमच्या लक्षात येतात, तुमची कदरही आम्ही करतो, परंतु राज्यात कुठं आंदोलन सुरू नाही. कोणीच कोणत्या नेत्याला अडवू नका, हिंडून द्या त्याला. मराठा बघतोय कोण मराठ्यांचे किती विरोधात आहे, कोणत्या नेत्याला मोठं आपण केलं हे मराठ्यांच्या लक्षात येतं आहे. मराठा बदलायला लागला आहे पूर्ण. लोकांच्या लक्षात आहे किती बोलले तरी त्यांच्या चुलत्याला कोणी मोठं केलं आहे हेही लोकांना माहिती आहे. किती लवकर उपकार फेडला हेही मराठ्यांना माहिती आहे. मराठा बारकाईनं लक्ष ठेवणे सगळ्या पक्षाच्या नेत्यांकडं, कोण काय बोलतोय ते सगळ्यांचा हिशोब होणार आहे. फक्त शांत राहा, कोणी आंदोलन करू नका ही विनंती आहे. संयम ठेवा, संयमात विजय आणि संयम राहू नये मराठ्यांचा, हे सत्ताधाऱ्यांची इच्छा आहे. त्यांची इच्छा पूर्ण करू नका, विनंती माझी की त्यांना संयम नको आहे. कारण आपल्या ज्या रॅल्या आहेत त्या रॅल्यासुद्धा त्यांना काहीतरी गोंधळ घडून आणायचा, पण मराठ्यांच्या मध्ये येणं त्यांना खूप जिकिरीचं वाटतंय. मराठ्यांच्या मध्ये येऊन गोंधळ घालणं आणि पुन्हा त्या गोंधळातून बाहेर निघणं म्हणजे हे खूप मोठं आमंत्रण आहे त्यांना स्वतःला. त्यामुळे ते धाडस नाही करत. त्यांची इच्छा आहे, सत्ताधाऱ्यांची, देवेंद्र फडणवीसच्या काही आमदारांची षड्यंत्र करून इच्छा आहे की या चाललेल्या रॅलीत भाजपाच्या काही लोकांना दगडफेक करायला लावायची किंवा गालबोट लावायला लावायची, पण टप्पर होत नाही. निवेदन करतात पण टप्पर होत नाही. त्यांना माहिती आहे मध्ये गेलं की बाहेर निघतो का नाही. कारण ही बी वाघाचीच फौज आहे इकडची. त्यांचं खूप दिवसापासून हे षड्यंत्र सुरू आहे, धिंगाणा घडून आणायचा, गालबोट लावायचं. पण इतक्या ताकदीनं मराठी त्यांच्या मागं लागतील ना, ही धाक आहे त्यांना. त्यामुळं माझी इच्छा आहे की आपण संयम धरा, शांततेनं न्याय मिळत असतो आणि आपण तो मिळवून देऊ. धाराशिवमध्ये जेव्हा आंदोलन झालं त्यावेळेस चर्चा करूयात असं पोलिसांनी सांगितलं, मध्यस्थी केली. तसं झाल्यानंतर सुद्धा 11 मराठा कार्यकर्त्यांवरती गुन्हे दाखल करण्यात आलेले, फक्त सरकारच्या विरोधात, राज ठाकरेंच्या विरोधात गुन्हा घोषणा दिल्यामुळे. ते कितपत योग्य? देवेंद्र फडणवीसांचं सत्ता रे बाबा, लय अवघड आहे. देवेंद्र फडणवीस साहेबांची सत्ता म्हणजे सोपी सत्ता नाही, अवघड सत्ता आहे ती. म्हणून तर आता सगळ्या जाती धर्माचे लोक एकत्र आलेत, म्हणून तर मराठे एकवटलेत ना. शेवटी त्यांच्या पक्षात असणारा मराठासुद्धा कदरला आहे की ज्या पक्षाला, ज्या भाजपातल्या मराठ्यांच्या आमदारांना आपण मोठं केलं, त्यांचा नेता आपल्या जातीच्या विरोधात बोलतोय, षड्यंत्र करतोय, सापळा रचतोय, माझ्या विरुद्ध SIT लावतोय. तसंच त्या पोरांनी नुसत्या घोषणा दिल्यात धाराशिवच्या, म्हणून त्यांच्यावरती गुन्हा दाखल केला आहे. हे मराठ्यांच्या आता लक्षात येतं आहे. तसंच धनगर बांधवांच्याही लक्षात आलं की आपल्यालाही फसवलं यांनी. 10 वर्ष झालं आरक्षण देतो म्हणे. हीच लिंगायत समाजाचाही प्रश्न आहे, हीच 12 बलुतेदारांचा आहे, मुस्लिमांचा आहे. तुम्हाला या विधानसभेत कळलं आता कस का देवेंद्र फडणवीसांना कोणची किंमत मोजावं लागते. चलो ओके, धन्यवाद. प्रश्न दरेकर म्हणताय ही शांतता रॅली नाही आहे, तर ही द्वेष पसरवणारच आहे. ते येडं झालं का करणार. जाऊ दे, अभियान बाबा त्यांच्या हातात. मुख्य सूत्रधार आहेत नाही काय, एखादा मोठ्या हत्याकांडाचा सूत्रधार असतो तसं मेन सूत्रधार आहे बाबा तो. त्याच्यापासून बोलायला मला भेव वाटते त्याला बोलायला. तो खूप मोठा सूत्रधार आहे. त्यांनी तर किती एका क्रांती मोर्चात 3 क्रांती मोर्चे केले आहेत, समन्वयक बदनाम नसून बदनाम केलेत, लय मोठं कामगिरी केलेली त्यांनी, म्हणून त्याला मागच्या दारातून घातलं आहे त्याला. ही सत्य परिस्थिती, याच्यात काय खोटेपणा नाही. आता हे अभियान राबवतोय, त्यातला एक जण आता लगेच सुरुवात करणार आहे अभियानाला, संघटनेवाला. परत काही समन्वयक तयार केलेत, त्याने काही आमदार तयार केलेत बोलायला. त्याला आता काय असतं, मराठ्यांचं वाटोळं व्हावा त्याच्यात त्यांना आनंद आहे आणि आम्हाला आनंद आहे आमच्या मराठ्याचं चांगलं व्हावं. त्यांना वाटतं त्यांचा नेता पक्ष मोठा व्हावा. जात मिली तरी चालत, माझी इच्छा आहे जात तिला तर मरू नाही द्यायचं, हे संपले तरी हरकत नाही. आणि म्हणून भाजपातला मराठा खूप नाराज झाला आहे त्यांच्यावर. सामान्य मराठ्यांना असं वाटतं यांना मोठं करून लई मोठी चूक केली,
आपल्या जातीच्या विरोधात आणि आरक्षणाच्या विरोधात गेली. बघा तुम्ही आता हे जर असंच करत राहिले तर पुढं काय होतं. मुंबईतल्या सीटाचं सुद्धा बघा काय होतं. आता तरी आम्हाला थोडंफार मागं पुढं वाटत होतं मुंबईतल्या सीटाबद्दल, पण आम्ही एकूण जे आढावा घ्यायला लागलो ना, भाजपच्या मुंबईच्या बी भाजपच्या सीटाला आणि नागपूरच्या सीटाला काय होतं तुम्ही नुसते मजा बघा. तुम्ही करत राहा म्हणा फडणवीस साहेबाला असंच. तुम्ही अशाच बैठका घ्या, आमच्या विरोधात रॅल्या काढायला लावा, छगन भुजबळला षडयंत्र करायला लावा. परत आता नवीन नवीन नेते बोलायला लागले त्यांना बोलायला लावा. तुम्ही संघटना फोडा. याचे परिणाम काय होते तुम्ही थोडे दिवस दमदारा नसता आमचं हाय ते आरक्षण द्या, आम्हाला राजकारणाचं देणं घेणं नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.